ज्या ज्या लोकांनी म्हणजे ज्या ज्या आमदारांनी आणि ज्या ज्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली, एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले, त्यांचं त्या त्या वेळेपुरतं भागलं. पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जर का बघितला तर त्या आमदारांच्या आणि खासदारांच्या पुढच्या पिढीचं अक्षरशः राजकारणाची वाट लागून गेली. होय, महापालिकेचा निकाल जसा समोर आला आहे तसं चक्रावणारे आकडे आता समोर आले आहेत. आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पदाचा वापर करून आणि खास करून त्यांच्याकडे जे अर्बन डेव्हलपमेंट, ज्याला आपण नगर विकास विभाग म्हणतो, ते खातं होतं आणि त्या खात्याचा वापर करून त्यांनी मुंबईमध्ये जे ठाकरेंच्या 2017ला 85 नगरसेवक निवडून आले होते, त्या 85 पैकी 1-2 नाही तर तब्बल 54 नगरसेवक फोडण्याचा कारनामा त्यांनी केला होता. आणि यातील बहुतेक नगरसेवकांना फोडत असताना विकास निधीच्या नावाखाली त्यांना कोट्यावधी रुपये देण्यात आले आणि त्याच पैशाचा वापर करून पुन्हा ते निवडणुकीमध्ये उतरले होते. पण आकडे असे सांगतात, आकडे आता समोर आले आहेत की त्यातील 8-10 नगरसेवक जर का सोडले, 54 पैकी 8-10 नगरसेवक का सोडले तर बाकी सगळे दणकावून आपटलेत. आणि या आपटणाऱ्यामध्ये मोठमोठ्या आमदार खासदारांची पण लेकरं आहेत, त्यांची पत्नी, त्यांची मुलं, त्यांच्या सुना, या सगळ्यांचा समावेश आहे. आणि त्यामुळं काळ फिरवून नक्की समोर येतो, फक्त त्याला वेळ लागते असं म्हटलं. त्याचं झालं असं, आपल्याला माहिती असेल की एक इंटरेस्टिंग गोष्ट लोकसभेला अशी घडली होती की निकाल सुरू होता, आकडे समोर येत होते आणि महाविकास आघाडी दणकावून असं पुढे जात होती. अशातच मुंबईतील एक निकाल मात्र सगळ्यात उशिरा लागला होता आणि तो जो निकाल होता, अर्थात त्या जागेवर होते ठाकरेंकडून होते अमोल कीर्तीकर आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून होते रवींद्र वायकर. हो, जोगेश्वरीमध्ये ते आमदार होते. आणि मग काय झालं की ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस हे रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही गेले नाहीत. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्यावर सडकून टीका सुद्धा केली होती. ठाकरे यांचे ते अतिशय जवळचे, एकनिष्ठ आणि मातोश्रीच्या मर्जीतले मानले जात होते. नंतर अचानक असं काय झालं की त्यांना ईडी वगैरे, आता तुम्हाला माहिती आहे, नोटीस आली आणि ते रडायला लागले. आणि मग त्याने असं सांगितलं की माझी इच्छा नाही आहे, पण मी कुटुंबाशी आता संवाद साधणार आहे आणि कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर माझी पत्नी असतील, माझी मुलगी असतील, या सगळ्यांचा सारासार विचार केल्यानंतर त्यानेच मला असं सांगितलं की आता आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या सोबत जावं लागेल. आणि मग मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं की माझं काय, मी तुरुंगात जायला सुद्धा तयार आहे, पण माझ्या कुटुंबाचं काय. म्हणजे बघा, स्वतःवर आलेलं सगळं कुटुंबावर ढकललं, इतके वर्ष आमदार, नगरसेवक सगळं भोगून पुन्हा कुटुंबावर सगळं ढकललं आणि हे महाशय शिंदेकडे गेले आणि अमोल कीर्तीकर जे ठाकरेंचे उमेदवार होते लोकसभेला, त्यांच्या विरोधात लोकसभेला उभे राहिले. निकाल लागत होता आणि अचानक एक बातमी आली की अमोल कीर्तीकर हे विजयी झाले, 2-2.5 हजारांना विजयी झाले. आणि अर्ध्या तासाच्या आत बातमी येते की रवींद्र वायकर 40 मतांनी विजयी झाले. आणि या दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस रवींद्र वायकर हे मतमोजणीच्या जे काही केंद्र होतं तिथं चालले होते, त्यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, अमोल वगैरे काय जिंकलेला नाही, आता मी जाणार आणि विजयाचं सर्टिफिकेट घेऊन येणार. म्हणजे पडद्याआड नेमकं काय सेटिंग झाली होती, काय नेमकं चालू होतं, काय फोणाफोणी चालू होते की ज्यावर कीर्तीकर विजयी होत झाले असताना सुद्धा त्यांचा निकाल बदलला आणि हे महाशय 40 मताने निवडून आले. आणि वर असं सांगतायत की मला वाईट वाटलं की अमोल वगैरे हरला, याचं मला फार वाईट वाटलं. म्हणजे बघा कसे असतात हे लोक. त्यानंतर हाव किती असते तुम्ही बघा, लगेच विधानसभेला या वायकरांनी स्वतःच्या पत्नीला मैदानात उतरवलं आणि शिंदेचं ठरलेलं आहे उमेदवार द्यायच्या, म्हणजे गडगंज लोकांना ज्यांच्याकडे दाबून पैसा आहे त्यांना उमेदवार द्यायच्या. मग काय, लगेच जोगेश्वर विधानसभेची उमेदवारी रवींद्र वायकर यांच्या पत्नीला. पण काळ फिरून येतो, हे जे आपण आधी सांगितलं तसं त्यांच्या पत्नीचा जोगेश्वरीमध्ये पराभव झाला आणि तो पराभव केला अर्थातच ठाकरेंच्या उमेदवारांना मशालीकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. आता लोकसभेला कसं बसं सेटिंग लावून 40 मतांना वायकर निवडून आले होते. आता आपली इब्रत वाचवायची जर का असेल तर आता आपण थोडंसं लांब राहायला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. आणि शिंदे यांनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलं आणि ताबडतोब त्यांनी आपल्या मुलीला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की आपल्या पत्नीचा पराभव झाला. आता आपला वारसा, म्हणजे आपली खुर्ची सोडायची नाही, आपला वारसा पुढे चालवायचा म्हटलं तर आता पत्नीचा तर पराभव झालाय. लगेच त्यांनी त्यांच्या मुलीला पुढे तयार केलं आणि महापालिकेच्या मैदानामध्ये उतरवलं. पण काळ फिरून आला आणि पुन्हा त्यांच्या नशिबी पराभव पत्करावा लागला आणि महापालिका निवडणुकीमध्ये
रवींद्र वायकर यांच्या मुलीचा दारुण पराभव झाला. म्हणजे स्वतः 40 मतांना लोकसभेला जिंकून आले, विधानसभेला पत्नीला उभा केला, त्या पडल्या, त्यांचा पराभव झाला. महापालिकेमध्ये पुन्हा आता पुढं आपला वारसा चालवायचा म्हटल्यानंतर मुलीला उभं केलं, मुलगी देखील पडले. त्यामुळं अक्षरशः आता पुढचं राजकारण अंधारात सापडलं नाही अशी अनेकांची गत झाली. जसं आपण काल सांगितलं होतं, माहीमचे आमदार सदा तरवणकर हे स्वतः विधानसभेला पडले शिंदेच्या नादाला लागून. नंतर मुलीला उमेदवारी दिली महापालिकेला, त्या पडल्या. मुलाला उमेदवारी दिली महापालिकेच्या, त्याही पडल्या. म्हणजे ज्या ठिकाणी मराठी अस्मिता टिकून आहे अशा मराठी बालेकिल्ल्यामध्ये जिथं मतं विकली गेली नाही तिथं गद्दारी करणारे स्वतः कसे बसे जे विधानसभेला आले होते त्यांचा महापालिकेमध्ये पूर्ण सफाया झाला. म्हणजे ज्या ठिकाणी मराठी अस्मिता अजून हे टिकून आहे त्या ठिकाणी मतं विकली गेली नाहीत अशा ठिकाणी ठाकरे यांना जबर असा प्रतिसाद भेटला आणि गद्दारी करणाऱ्यांचा पूर्ण सफाया झाला. बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय, कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.